राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती धन्यवाद प्रस्तावावरती प्रथमच पंतप्रधानांनी राज्यसभेमध्ये उत्तर दिलं। लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भाषणच केलं नाही। पंतप्रधानांवरती लोकसभेमध्ये विरोधी पक्ष हल्ल्याची तयारी करत होता आणि त्यामुळेच अध्यक्षांनीच पंतप्रधानांना सभागृहामध्ये न येण्याची विनंती केली असं अध्यक्षांनीच म्हटलेलं होतं। त्याचा विरोधी पक्षांनी स्पष्टपणे इन्कार केलेला होता। मात्र आता प्रशासनातील सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील अधिक माहिती ही उजेडात येते। अध्यक्षांच्या दालनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखते हैं पीएम क्या करते हैं असा इशारा दिलेला होता अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे संसदीय परंपरेची प्रतिष्ठा ही राखण्यासाठी अध्यक्षांनी मोदींना न येण्याची विनंती केली होती असं प्रशासकीय सूत्रांचं म्हणणं आहे। परिस्थिती वेगानं चिघळली, काही सदस्य टेबलावरती चढले, अधिकृत कागदपत्र फाडली आणि ती अध्यक्षांच्या आसनाकडे फेकली। काही महिला खासदार आक्रमकपणे पंतप्रधानांच्या आसनाकडे सरसावल्या आणि त्याभोवती घेराव घातला। महिला सदस्य बॅनर आणि फलक घेऊन ट्रेझरी बेंचेसकडे गेल्या आणि उघडपणे आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी केवळ पंतप्रधानांच्या आसनाला वेढा घातला नाही तर वरिष्ठ मंत्र्यांची आसनं असलेल्या ट्रेझरी बेंचेसमध्ये देखील प्रवेश केला अशी माहिती सूत्रांकडून कळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।